एबीपी माझा सी वोटरच्या महाराष्ट्रातल्या या पोलचे निष्कर्ष नेमके काय आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। महायुतीचं मिशन 45+ स्वप्न जे आहे ते अधुरच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला। 2019च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार आहेत, पण पहिल्या क्रमांकाचा पक्ष हा भाजपाच राहील। नव्या चिन्हासह लढणारा ठाकरेंचा पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर असेल, तर कमी जागा निवडूनही शरद पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळताना पाहायला मिळत आहे। तर सहानुभूतीच्या लाटेचा ठाकरे आणि पवारांना फायदा झाल्याचं चित्र आहे। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर लढूनही शिंदेंना मर्यादित यश मिळताना पाहायला मिळत आहे। तर अजित पवारांच्या भूमिकेला मतदारांचा पाठिंबा नसल्याचं चित्र सध्या या एक्झिट पोलच्या नुसार पाहायला मिळत आहे। 2019च्या तुलनेमध्ये काँग्रेस मात्र चांगली मुसंडी मारताना पाहायला मिळते। दोन मित्रपक्ष घेऊनही भाजपला या निवडणुकीमध्ये फारसा फायदा होताना दिसत नाहीये, असा अंदाज हा एबीपी माझा आणि सी वोटरचा एक्झिट पोल सांगतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।